स्वागत आहे आपले पैनगंगा कृषी एजन्सी या पेजवर. तर आज आपण आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत आज शेतकरी चंद्रकांतराव सूर्यवंशी शेवाळा येथील शेतकरी आहेत. तर आज आपण हळदीविषयीचा त्यांचा अनुभव विचारून घेऊ त्यांच्याकडूनच. तर भाऊ सांगा, आज आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतावेळेस पहिल्या वर्षीच आपल्या गावात जास्ती करून इथं ऊसाचा पेरा आहे. कळमनुरी तालुक्यातील शेवाळा हे गाव आहे. इथं जास्तीत जास्त ऊस हे पीक घेतले जाते. तर तुमचा अनुभव सांगा. मी चंद्रकांत बाबूराव सूर्यवंशी, राहणार शेवाळा. सततच्या नापिकीमुळे ऊसाचं क्षेत्र खूप असताना ऊसाला पर्याय म्हणून एक हळद पीक हे मी नवीन अनुभवलं. तरी माझं रान 35 गुंठे आहे. तरी मला अपेक्षित उत्पन्न 30 ते 33 क्विंटलच्या वरी बॅनर ठेवून मिळायला पाहिजे, अशी आशा आहे आणि ती मिळणारच. मी सगळे मार्गदर्शन पैनगंगा कृषी केंद्र यांच्याच सानिध्याने केलेलं आहे व वारंवार ड्रिचिंग त्यांच्या सानिध्यानं सगळं व्यवस्थित संगोपन केलेलं आहे. त्याला कुठलीही कमी नाही. त्यांच्या संगोपनानं सगळं व्यवस्थित करून आज एक शेंगसुद्धा माझ्या शेतात किडकी निघालेली नाही आहे. बगरीच प्लॉट सडी न गेले, तुमचे चिबड्या न गेले. आपली मुळातच जमीन चिबडी असून त्यात तुमचं ड्रायकोडर्मा वापशाचे वारंवार खतं टाकून सगळं व्यवस्थित टाकून नंबर 1 हळद आली. आपल्या शेजारी हळद जर बघितलं तर त्याला 15 क्विंटलसुद्धा होत नाही. तेच शेत आणि तेच हे असताना म्हणजे या संगोपनामुळे नंबर 1 झालेला आहे बघ. मी आता हळद पीक कधीही सोडणार नाही. तर या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे की येणाऱ्या वर्षीचं नियोजन करणार असाल तर आपण योग्य जमिनीची निवड आणि बाकी सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यात यावं. तरच आपल्याला चांगल्या प्रकारचं यश, अपेक्षित असं यश आपल्याला मिळेल. या अशाच माहितीसाठी आपण आमचं पेज फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.